नमस्कार मित्रांनो, आज आहे एक्सपिरियन्स ऑफ एसी लावणं. कारण खूप प्रचंड महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऊन टेम्परेचर वाढलेलं मिळतोय आणि ज्याच्यामुळे खूप घामाघाम होते. रात्रीचं प्रचंड घाम येतोय, झोपावं की घाम पुसावं असं झालंय. तर त्याच्यासाठी सोल्युशन काढलं की पटकन जाऊन आपण महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मधून आम्ही एसी घेतला. आता मागच्या शनिवारी घेतला होता, म्हणजे की 25 तारखेला आम्ही एसी घेतला होता आणि आज 1 मै महाराष्ट्र दिवसाच्या दिवशी माणसं आली ती ओरिजिनल वरून. ते आता इन्स्टॉलेशन करतात आहे. आता काय चालू आहे तुम्हाला सांगतो. इन्स्टॉलेशनच्या चक्करमध्ये मला नवीन स्टँड घ्यावं लागलं. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट झाली आहे माझी आता आणि इथपर्यंत काम आलेलं आहे. आता तिथे कोर कटिंग जे काय असेल ते करतील, होल घालतील मध्ये एकदम मोठा, आणि मग आम्ही इथे एसी लावणार आहे. आमचा गोड एसी इथं ठेवलेला आहे. आता हे जी तारीख आहे, लेबल पिरियड जे आहे, तो 1 जानेवारी 2026. तर 2026च्या नवीन रेटिंगच्या हिशोबाने ना, जे 3 स्टार आहेत ना, ते 2 स्टार झाले. त्याने 5 स्टार पहिले जे होते ना, ते 4 स्टार झाले. ते आता आम्हाला हा जो एसी आहे ते आम्हाला काहीतरी 36,000ला पडलंय. त्याच्यामुळे मला काय वाटत नाही, कारण अजून एक आम्ही एसी त्या घरात लावलेला आहे. माझ्या पप्पांच्या घरात आम्ही तिथं एसी लावलाय. तो आहे डायकिनचा. तर तो काहीतरी आम्हाला 3200-3100-3200ला पडलेला आहे. तो पण 1 टनच आहे. हा पण 1 टनच आहे. आणि इथं ओरिजिनल आणि तिथं डायकिन आहे. तर आता चालू आहे इन्स्टॉलेशनचा. आता 2 लोक होते, 2 लोक आलेले आहेत. त्यांनी आता ते कटिंग विटिंग सगळं वरती इन्स्टॉलेशन झालंय. आता जे काय आहे ते आता ते कोर कटिंग करणार ना, ते करणार आहेत. इथं बरंच काही सामान ठेवलेलं आहे त्यांनी. ते कॉपर वायर आहे ती लागणार आहे. हे मागचं त्याचं पॅनल आहे. मी म्हणलं की ह्याच्यावरतीच ठेवून टाका, ते करतील ते. सो इथे बघा माझी तिथं लावलेली पेंटिंग. आतापर्यंत जी कॉस्टिंग जी आली आहे मला, ती आहे 36,000 एसीचं. आणि जे वरचे जे चार्जेस लागणार आहेत ते आहे 4,000 रुपये. त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन फ्री आहे. जे वरचे जे पायपिंग आणि हे जे सगळे कॉस्ट कटिंग आहे ना, त्याचं चार्जेस मला लागणार आहे. त्याचं आहे काहीतरी 3,900 समथिंग. तर ते झालं की आमचा एसी टकटकात चालू होऊन जाईल. त्यानंतर मस्त एसीची हवा घ्यायची, झोपायचं, मस्त लावाय. प्रॉब्लेम आता मी तुम्हाला सांगतो, तर रिझन की मी हे का आता एसी लावलाय. ठीक आहे, एसी लावायचं रिझन असं आहे की खूप जास्त हीट वेव्स आपल्या इंडियन ओशनकडे येते. खूप वर्षांआधी एक आउटेज बोलू शकतो, या खूप हीट वेव्ह वाढली होती, ज्याच्यामुळे ना पूर्ण आपल्या जगात खूप सारे मृत्यू झाले होते. आणि ते सगळ्यात जास्त भारतात इम्पॅक्ट झालं होतं. त्याच्यामुळे हीटमुळे खूप सारे दचकले होते. तर त्याच्यामुळे आता कसं आहे की महाराष्ट्र तर आता सध्या तरी मोर दॅन लाईक 16-17 लोकेशन्स वरती सगळ्यात जास्त 46-48 हीट चालू आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे, आपल्या भारतात खूप हीट वाढणार आहे, थंडी कमी होणार आहे, पावसाळा कमी होणार आहे. तुम्ही 2025चा अनालिसिस केला असेल तर फार कमी थंडी पडली आणि कमी थंडी पडलीत पुण्यात, आणि पाऊस पण कमी फार पडलेला आहे. त्याच्यामुळे हीटचा जो समर जो आहे, हीट टेम्परेचर जे वाढलाय, तो रेंज वाढणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आत्ताच रेडी व्हावं लागेल. म्हणून हा एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे की मला आत्ताच्या आत्ता एसी लावावं लागणार आहे. कारण मे चालू झालाय आजपासून. मे मध्ये सगळ्यात पीक हीट असते, तर ते मी लावलेलं आहे. आता लावायचं काम चालू आहे. सो मी सगळ्यांना हे सजेस्ट करेन की प्लीज तुम्ही पण आता एसी लावायला चालू करा. एक्सपेन्सिव्ह आहे माहिती आहे, पण हे गरजेचं पण आहे आणि लावलं तर बरंच होईल. तुम्ही महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मी गेलो, तर मी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्सला गेलो, मी दोन्हीकडे चौकशी केली. आमची रूम छोटी आहे, तर त्याच्यामुळे ना 1 टनचा एसी सफिशियंट आहे एका रूमसाठी. आता मला त्यातलं एक नॉलेज तुम्हाला सांगतो. तो 1 टन आणि 1.5 टन या 3 स्टार आणि 5 स्टारचा रिझन काय असं तुम्हाला मी सांगतो. तर कसं असतं की जर का तुमचं 8 तासच्या वर 1 टन असून की 1.5 टन असून जाईल, 1 टन जे एसीज असतात त्याच्यामध्ये जर का तुमचं युसेज कमी आहे, तर तुम्ही एरिया वाईज तर तुम्हाला पहिले डिसाईड करावं लागतं की एरिया वाईज तुमची किती रूम आहे, त्याच्या हिशोबाने तुम्हाला टन डिसाईड करावं लागतं. सेकंडली त्याच्यामध्ये 5 स्टार घ्यायचं की 3 स्टार घेतात. तर आता मी 3 स्टार का घेतलं, कारण रिझन इज की कॉस्ट एफिशियन्सी होती. कॉस्ट एफिशियन्सी कशी असते की यावेळेस तुम्ही एक 1 टन मध्ये जर का तुमचं कन्झम्पशन फक्त 3-4 तासासाठीच आहे, म्हणजे की तुम्ही घरात बसलाय, त्या एका रूम मध्ये बसलाय, त्या रूम मध्ये तुम्ही फॅन पण चालू करता आणि एसीच्या हवा फक्त 2 तासासाठी यूज होणार आहे. तर दिवसभरामध्ये तुम्ही जर का 1-1 तास जरी लावला ना, तरी तो 8 तास होत आहे. तर ते जेवढे तुमचं कन्झम्पशन तुमच्या आयडियोलॉजीच्या हिशोबाने ना जर का कमी असेल, तर 3 स्टार यूज करा. तुम्हाला कॉस्ट सेव्हिंग भरपूर होती इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये पण. त्याच गोष्टीवर जर का तुम्हाला वाटतं की तुमचा 8 तासपेक्षा जास्त तुमचा एसी कंटिन्युअसली चालणार आहे ना, तर तुम्ही 5 स्टार एसी तुम्ही नक्कीच घ्या. 5 स्टार म्हणजे की आताच्या 2024च्या
काही चेंजेसमुळे पॉलिसीजमुळे ना आता काय झालं की जेवढे पण एसी 5 स्टार आहेत ना ते 4 स्टार झालेत आणि 3 स्टार वाले 2 स्टार झालेले आहेत. तर त्या हिशोबाने सेम कंजेशन होणार आहे आणि ते सेव्हिंग्स होणार आहे. तर माझ्या हिशोबाने 1 टन एसीमध्ये मी 3 स्टार याच्यासाठी घेतले कारण माझं कंझम्पशन कमी आहे. तुमचं कंझम्पशन जास्त असेल 1 तास म्हणजे जसं की तुमची जी कंपनीज असतात ज्याच्यामध्ये एक छोटीची रूम असते ज्याच्यामध्ये तुमचे 8 तास लोक बसायला असतात आणि तिकडे ते एसीची थोडी गरज आहे तर तो 5 स्टार मध्ये जावा. नाहीतर अदरवाईज तुम्ही 3 स्टार मध्ये तुमची सफिशियंटली होऊन जातं. तर तुम्हाला हे जर का व्हिडिओ आणि हे नॉलेज आवडलं असेल ना आणि व्हॅल्यू बनवत असेल तर प्लीज नक्की थोडंसं डोकं लावा आणि स्मार्ट चॉईस करा. मी म्हणत नाही की तुम्हाला ओरिजिनलच घ्यायचं या डायकिंग घ्यायचं, तुम्हाला जे पटते ते करा. पण हे आयडियोलॉजी घेऊन चला की काय गरजेचं आहे. पुढचा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो की एसी कसं बसवतात. तो मी आता मॅगी बनवतोय कारण सध्या आमचा एसी काय बनत नाही म्हणून. आता मला लागली भूक. आता वाजली ती 2:50 दाखवणार नाही आता मध्ये 2:50 झाली ती आणि त्याच्यामुळे का एसी बनत नाही तुमचं त्याचं रिझन असतं. कारण कोड कटिंगवाला जो माणूस होता ना तो त्यानं कल्टी दिली आणि ते म्हणला की सर आज नाही होणार आहे. तर म्हणून ते 2 पोरं जे पहिले आले होते त्यांचं काम बंद पडलं कारण टॅक्स तो जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हे पण काय होणार नाही. तर तो माणूस नाही आला. आता जे OJNL मी कॉल केला की काय आहे तर ते म्हणलं की सॉरी सर नाही होऊ शकत आज. तुम्ही म्हणलं की छान अप्रतिम काम. मग ते म्हणलं की उद्या आम्ही करून देतो. म्हणलं ठीक आहे बघू सांगा तुम्ही. आणि उद्या आहे शनिवार मला ऑफिस पण आहे. आता कसं करायचं आय डोंट नो. तर आता ह्या व्हिडिओला जो पूर्ण व्हिडिओ बनणार होता तो होणार आता पार्टमध्ये. तर आता हा जो तुम्ही आता जे बघताय तो आहे पार्ट 1 इन्स्टॉलिंग ऑफ AC बट हाय वॉज स्टॉप बिकॉज ऑफ कोर कटिंग. तर आता जी कटिंग चालू आहे म्हणजे ब्रेकिंग बॅट्स नाही ब्रेकिंग ऑफ मॅगी चालू आहे माझी आमच्या दोघांसाठी. तो मिलता है कल एक नई उम्मीद के साथ. दिल टूटा है लेकिन क्या मला येतो मला बोलता येतं मध्ये दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है. उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. आप भी मायूस हो मैं भी मायूस हूँ और फिर हम मिलेंगे वापस से. थैंक यू.